समाज माध्यमांवर करत नाहीत. जागा वाटपाच्या चर्चा महाविकास आघाडी ट्विटरवर, फेसबुकवर आणि काय म्हणतात ते व्हॉट्सअपवर कधीही कोणताही आघाडीतला प्रमुख पक्ष अशा प्रकारची चर्चा जे आघाडीचे घटक आहेत ते समाज माध्यमांवर करत नाहीत. जे आघाडीबाबत गंभीर असतात, राज्याविषयी, देशाविषयी, देशातल्या प्रश्नांविषयी जे गांभीर्याने राजकारण करू इच्छितात त्यांनी आघाडीचा धर्म म्हणून समाज माध्यमांवर व्यक्त होणं बरोबर नसतं. आमच्यापैकी कोणीही जरी आमच्यामध्ये काही चर्चा सुरू असेल तरी आम्ही कधी जाहीरपणे किंवा समाज माध्यमांवर कधी व्यक्त झालेलो नाही, मी सांगू इच्छितो. आणि परत सांगतो, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्याच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातली बोलणी संपलेली आहेत. कोणतीही चर्चा आता शिल्लक नाही आणि फक्त त्या संदर्भातल्या घोषणा कधी करायच्या ते आम्ही ठरवू. वंचित बहुजन आघाडी यांना आम्ही 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या 4 जागा वंचित बहुजन आघाडीनं ज्या आमच्याकडे मागितल्या, जी यादी दिली त्यातल्या उत्तम 4 जागा आम्ही त्यांना देऊ इच्छितो. प्रकाश आंबेडकर पुढे जाऊन असे म्हणतात की संजय राऊत हे माध्यमांसमोर बोलतात, असा देखील त्यांचा आरोप आहे. मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते. मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे. आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही. आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारे लोक आहोत. आम्ही स्वतः सगळे संविधान रक्षणासाठी लढाईला उतरलेलो माणसं आहोत आणि आम्हाला प्रकाश आंबेडकर यांची साथ हवी आहे. त्यात खोटं बोलण्याचा प्रश्न काय. राऊत साहेब मागे बढा. गिरीश महाजन यांनी देखील वक्तव्य केलं आहे की ज्या पद्धतीने राजकारणामध्ये लोणचं वगैरे राहतं बाजूला, त्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये इथून पुढे कोणीही राहणार नाही, असं देखील त्यांचं वक्तव्य आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं फुकटा उडाल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांचं. आधी निवडणुका घ्या म्हणावं, आधी निवडणुका घ्या हिंमत असेल तर. तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकत नाही, तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक घ्यायला घाबरताय. लोकसभा तर आता घ्यावीच लागेल तुम्हाला, कारण ते घटनात्मक पेच निर्माण होईल. नाही तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.